नमस्कार, मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. धन्यवाद. प्रथम मी सर्व विद्यार्थ्यांचं द युनिक अकॅडमीच्या वतीने स्वागत करतो. हा जो अनुभव कथन आणि छोटासा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आज या ठिकाणी आपण आयोजित केला. आजचे अतिथी पाहुणे सागर मोरे 2021च्या PSIच्या 43 रँकने पास झालेले सागर मोरे यांचं प्रथम मी युनिक अकॅडमीच्या वतीने स्वागत करतो. थोडक्यात त्यांची एक थोडीशी जर्नी किंवा माहिती, जास्त प्रवास सांगणार नाही कारण अनुभव कथनमध्ये सागर काही गोष्टी सांगणारच आहे तुम्हाला. सुरुवातीस तशी 2020-21 पासूनची आमची आणि सागरची ओळख आहे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून. अतिशय चिकाटीचे त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक आहेत जिल्हा परिषदवरती. आमच्याकडे साधारण असा अंदाज आहे की शिक्षक फील्डकडची लोक म्हणजे साधारण शिक्षक वर्गातील मुलांचं साधारण इंजिनिअरिंग वगैरे हा ट्रेंड असतो. जास्त करून स्पर्धा परीक्षा वगैरे इकडेच जरा थोडासा कल शिक्षकांचा कमी असतो. परंतु त्याचा आग्रह होता. त्यानं मुंबईसारख्या ठिकाणी बँड्रा इथून डिप्लोमा पूर्ण केलं. नंतरचा काळ तासगावकर कॉलेजवरून त्याने इंजिनिअरिंगची डिग्री केली. पण इंजिनिअरिंगची डिग्री करत असताना लास्ट इयरला त्याने एक पक्क केलं होतं की आपल्याला स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करायचं आहे. मी याकरता बोलतोय की अवेअरनेस तुम्हाला थोडा लवकर जर असेल तर सिलेक्शन होण्याचं प्रमाण किंवा तुम्हाला सिलेक्शन होण्याचे चान्सेस आणि लवकरात लवकर सिलेक्शन होण्याचं महत्त्व तुम्हाला कळून जातं. लास्ट इयरला असताना त्याला स्पर्धा परीक्षेचं महत्त्व कळालं. माझी नेहमी सागरबद्दल तक्रार होती की असे की सागर हा PSIचा व्यक्ती PSI साठी कॅन्डिडेट नसून तो राज्यसेवेचा कॅन्डिडेट होता. कारण त्याचे जरी त्याचं PSIचं मिळालं असलं तरी त्याचं थोडक्यात यश राज्यसेवेचं या PSIनंच घेतलंय. कारण मला अपेक्षा होती की त्याचा अभ्यास बघून मला असं वाटत होतं की कमीत कमी तहसीलदार, नायब तहसीलदार किंवा तुम्हाला विक्रीकर वगैरे या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये क्लास 1ची पोस्ट मिळून जाईल. पण सुरुवात अपघाताने होते. PSI झालाय. असाच 2019-20 मध्ये आमचा एक विद्यार्थी होता दिनेश बैसाने, तो उल्हासनगरचा होता. तो 2016-17 पासून आमचा विद्यार्थी होता. त्याचा 18चं सिलेक्शन आहे. 3 वर्ष कोणतीही प्री पास नाही. परंतु त्यानं 2019 मध्ये राज्यात PSI पाहिलाय आणि त्याच वर्षी MPSC मधून DYSP मध्ये राज्यात 7वा येतो. सांगायचे हेतू माझा काय की असं क्वचित एखादं उदाहरण मिळतंय. पुढच्या वर्षी मी तुम्हाला राखून ठेवतो की पुढच्या वर्षी सागरचा याच ठिकाणी राज्यसेवेमध्ये DYSP पदासाठीचा पण एक छोटासा सत्कार असेल एवढी मी खात्री देतो. आणि मी आकाश सरांना विनंती करतो की त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करा. धन्यवाद सागर सर, धन्यवाद आकाश सर. हा छोट्याशा सत्काराच्या समारंभानंतर एक थोडक्यात एक असं सांगतो की 2020 पासून जेवढ्याही ग्रुप B आणि ग्रुप Cच्या एक्झाम झाल्यात त्यात सगळ्यात पासआउट झालेला सागर असा एकमेव उदाहरण आणि एक्झाम्पल आहे आपल्यासाठी. पुढे जाऊन त्यांचं यश संपादन करावं. आजचा कार्यक्रमाची रूपरेषा असेल की सागर तुम्हाला थोडक्यात त्यांचा अनुभव कथन किंवा त्यांची एक जर्नी सांगेल आणि नंतर आकाश सर या संदर्भात कसा प्रवास करायचा आणि आत्तापासून सुरुवात केल्यानंतर कोणत्या कोणत्या हे एक्झाम आहेत आणि आपण या कोणत्या कोणत्या क्षेत्रात करिअर करू शकतो हे एक थोडंसं सांगेल. नंतर आपण छोटासा एक प्रश्न उत्तराचा तास घेऊ जेणेकरून तुम्हाला तोपर्यंत नोटेड करून ठेवा तुम्हाला काही शंका असतील आणि सगळ्या विचारा. अशा काही नाही आहेत की फक्त स्पर्धा परीक्षाच आहेत. तुम्हाला वैयक्तिक लेवलला फेस करण्यासाठी कौटुंबिक समस्या असतील किंवा आणि कुठल्याही समस्या असतील, प्रत्येकाला वेगवेगळ्या असतात, त्या देखील तुम्ही विचारले तरी चालते. मी जास्त वेळ न घेता तुमच्या आणि सागरमध्ये मी सागरला विनंती करतो की त्यांनी आपला अनुभव कथन करावं. थँक्यू सचिन सर. खरं तर म्हणजे मी स्पर्धा परीक्षेला आलो तेव्हापासून मी पहिल्यांदाच
कोणाकडून तरी माझं एवढं कौतुक ऐकतोय. नाहीतर मग आतापर्यंत म्हणजे म्हणजे मी शाळेत पण होतो, कॉलेजमध्ये पण होतो, एवढं तरी माझ्याबद्दल कोणी बोललेलं नव्हतं तेवढं सचिन सरांनी बोलले. त्यामुळे सचिन सरांना खूप खूप धन्यवाद. पहिल्यांदा मी युनिक अकॅडमीचे आणि सचिन सरांच्या आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी मला माझा अनुभव कथन करण्यासाठी बोलवलं आणि सगळे माझे मित्रमैत्रिणी तुम्ही इथं माझा अनुभव ऐकण्यासाठी आला त्याबद्दल तुमचे पण धन्यवाद. मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझं नाव सागर प्रकाश मोरे, आईचं नाव भारती प्रकाश मोरे आणि मी मूळचा जळगाव जिल्ह्यातील आहे. जिल्हा जळगाव, तालुका बडगाव आणि सध्या मी राहायला उल्हासनगरमध्येच आहे. मी माझं प्राथमिक शिक्षण उल्हासनगरमध्येच केलं आहे. ॲक्च्युली माझं प्राथमिक शिक्षण हे स्वामी विवेकानंद हायस्कूल येथे झालं आणि त्यानंतर मी माझं माध्यमिक शिक्षण सेंचुरियन हायस्कूल शाळा म्हणजे मुरबाड रोडला आहे तिथंच कंप्लीट केलं. शाळेत तसं मी म्हणजे अभ्यासात पुढंच राहायचो आणि मस्तीमध्ये पण पुढं राहायचो. त्याच्यामुळे काही करू शाळेमध्ये मला कोणी काही बोलायचं नाही. मी पण त्याचा काही एवढा फायदा नाही घेतला. पण मला समोरून टीचर सर बोलून दाखवायचे, सागर तू अभ्यासात आहे खरं पण मस्ती कमी करत जा. समोरून मला बोलायचे, मी म्हणायचो हा टीचर करतो, हा सर हा सर हा सर बोलून बोलूनच गेले 10 वर्ष. पण मला शाळेत आणि शाळेमध्ये म्हणजे एवढं कोणी काही बोललं नाही कारण मी अभ्यासात राहायचो पुढं. त्याच्यानंतर मी 2010-11 मध्ये म्हणजे 11 मध्ये मी माझं शिक्षण कंप्लीट केलं, शालेय शिक्षण. त्याच्यानंतर 2010-11 मध्ये त्यावेळेस इंजिनिअरिंगचं खूप फॅड होतं लोकांच्या डोक्यामध्ये. म्हणजे माझे आजूबाजूचे जेवढे माझे मित्र होते त्यांनी पण इंजिनिअरिंग घेतलं. माझ्या डोक्यात पण तेच घुसलं ना, मी पण इंजिनिअरिंगमध्ये गेलो. मी 2011 मध्ये माझं डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. मला 10वीला 89.27% होते. त्या टक्क्यांमुळे मला कॉलेजसुद्धा एकदम मस्त भेटलं होतं. म्हणजे माझ्या मनानुसार एकदम मस्त कॉलेज भेटलं मला. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मुंबई बांद्रा इथे मला गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे. तिथून मी माझा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कंप्लीट केला 2014 मध्ये. म्हणजे मला डिप्लोमामध्ये कमी पर्सेंटेज होते, त्याच्यामुळे मला काही इंजिनिअरिंगला मनासारखं कॉलेज भेटले नाही डिग्रीसाठी. त्याच्यामुळे जे कॉलेज मला भेटलं त्यात मी समाधानी मानून माझं 2019 यावेळेस माझं इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. आता माझं इंजिनिअरिंग 3 वर्ष, डिप्लोमा 3 वर्ष, परंतु इंजिनिअरिंग मला लागले 5 वर्ष. तर असं का, तर मला ॲक्च्युली 2 वर्ष मी ड्रॉपआउट होतो कॉलेजमधून. म्हणजे कॉलेज माझं ॲक्च्युली मनासारखं भेटलं नव्हतं, त्यात माझं मन पण खचलं, माझा अभ्यास पण मागं पडायला लागला. ती माझी स्वतःचीच चुकी झाली. ॲक्च्युली मी तसं नव्हतं करायला पाहिजे. आता तुमच्यामध्ये पण भरपूर असे असतील त्यांना मनासारखं कॉलेज भेटलेलं नसेल किंवा मनासारखं शाळा भेटलेली नसेल, परंतु माझी चुकी होती की मी ते मन खचवून घेतलं. त्याचा परिणाम माझ्या अभ्यासावर झाला आणि मला काही तसे पर्सेंटेज भेटले नाही कॉलेजमध्ये. पण ते तुम्ही नको करायला पाहिजे असं मला वाटतं. तर मी त्याच्यामध्ये 2 वर्ष ड्रॉपआउट झालं. 2000 म्हणजे सेकंड इयरला एक ड्रॉपआउट, नंतर थर्ड इयरला एक ड्रॉपआउट, असं मी 5 वर्ष माझं इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. परंतु मला इंजिनिअरिंगमध्येच कळालं की बाबा 2 वर्ष ड्रॉपआउट आहे, पुढचं मला दिसत होतं माझं काय होणार आहे बाबा. त्याच्यामुळे मी ऐकून होती स्पर्धा परीक्षा, परंतु नेमकं काय असतं ते मला माहीत नव्हतं. त्याच्यामुळे मी एक वेळेस असंच यूट्यूबला वगैरे सर्च केलं तेव्हा मला कळालं की असं असं असतं. म्हणजे सिलेबस पण वेगळा, आपला टेक्निकलशी त्याचा काहीच संबंध नसतो. म्हटलं हे तर जमेल, म्हटलं आपल्याला, आपण शाळेत पण इतिहास भूगोल वगैरे सगळं शिकलेले, म्हटलं हे जमेल, म्हटलं करायला काय आपल्याला हरकत नाही. मग मी लास्ट इयरला असतानाच जेवढे माझे म्हणजे बॅकलॉग मला लागले होते, विषय माझे सुटलेले होते, तेवढे सगळे मी 2018 मध्ये कंप्लीट करून टाकले. माझं डिग्रीचा लास्ट सेम चालू होता, 8वा सेम. त्याच्यामध्येच म्हटलं हा लास्ट सेम पण मला आपल्याला म्हणजे पूर्ण क्लीन करायचा आणि डायरेक्ट अभ्यासाला लागायचा. तर मी 8व्या सेमच्या अगोदरच अभ्यासाला लागलो. नोव्हेंबर-डिसेंबर 2018 मध्ये मी अभ्यासाला लागून गेलो एमपीएससीच्या. आणि फक्त ज्या महिन्यात माझी कॉलेजची एक्झाम होती त्याच महिन्यात फक्त मी इंजिनिअरिंगचा अभ्यास केला. त्यात पण इंजिनिअरिंगच्या अभ्यासाला आम्हाला एका पेपरला 5 दिवस सुट्ट्या राहायच्या. त्याच्यामुळे त्या 5 दिवसात पण मी कंप्लीट करून घ्यायचो अभ्यास आणि बाकी वेळ पूर्ण मी एमपीएससीचा अभ्यास करायचो. तर झालं असं की मी अभ्यास तर केला, पण मला काही त्यावेळेस गायडन्स नव्हतं एवढं. फक्त एवढं माहित होतं की इतिहास भूगोल एवढे सब्जेक्ट आहेत, मला बुक्स पण तेवढे काही माहीत नव्हते. तर मी यूट्यूबवरून वगैरे सर्च मारलेले आणि हाताने नोट्स लिहून ठेवलेल्या. मला असं म्हणजे मी यूट्यूबला पण गायडन्स बघितलेले, जे पासआउट झालेले होते अधिकारी त्यांचे पण गायडन्स बघितले. त्यांनी मला क्वेश्चन पेपरचा वगैरे त्याच्याबद्दल पण सांगितलं. मग मी ऐकून होतो युनिक अकॅडमी, तेव्हा मला क्लासेसचं पण एवढं काही माहिती नव्हतं. मग युनिक अकॅडमी नाव ऐकून होतो. मग मी कल्याणला आलो, इथं सरांचं मॅडम एक बसायच्या, त्यांना सांगितलं. मी इथं टेस्ट सिरीज लावली. पण मी अभ्यास वाचला होता त्यावेळेस पुस्तकं पण नव्हते, मी फक्त युट्यूबवरून काढून ठेवलेलं होतं. माझं पुस्तकांचं तर मला काय नव्हतं. पेपरमध्ये भलतंच काय ना, मी वाचलेलं काय भलतंच काहीतरी होतं. म्हटलं काय खरं नाही, म्हटलं जमत तर काय नाही, म्हटलं आपलं वाचलेलं आहे ते काय येत नाही म्हटलं पेपरला. तसंच पेपर सोडत राहिलो. म्हटलं बघू पेपरला काय होईल ते.
आणि 19 फेब्रुवारी, मला तारीख आठवते, 14 का 19 फेब्रुवारीला एक्झाम होती 2019 मध्ये. त्यावेळेस पण इलेक्शन होते आणि इलेक्शनच्या कारणामुळे एक्झाम लवकर झाली होती. तर पेपरला गेलो, पेपरला फक्त अभ्यास करूनच गेलो होतो, बाकी दुसरं मला काहीच माहित नव्हतं. पेपर कसा सॉल्व्ह करायचा, त्याच्यामध्ये काय लॉजिक पण असतात, काही टेक्निक पण असतात. ऍक्च्युली आपण जे वाचतो त्या नुसतं वाचण्याच्या बेसवर पूर्ण पेपर काही निघत नाही आपला. त्याच्यामागे आपल्याला काहीतरी आपलं माइंडसेट असतो, काहीतरी लॉजिक वापरावे लागतात. ते मला काहीच माहित नव्हतं. गेलो, पेपर दिला, पेपरात पण आहे तसा सोडवला, आले 129 मार्क. त्यावेळेस कट ऑफ काहीतरी 189 काहीतरी होता. म्हटलं आपण बरंच मागेत म्हटलं. त्यावेळेस 400 मार्काचा कट ऑफ लागायचा. ठीक आहे, काय नाही, फर्स्ट अटेम्प्ट होता, बघू म्हटलं आता पुढं काय. नंतर परत अजून एक्झाम झाल्यानंतर कंबाईनची पण दिली मी. कंबाईनमध्ये पण म्हणजे मला त्यावेळेस 41 मार्क्स होते कंबाईनला, आणि PSI म्हटलं PSIचं भेटते म्हटलं आपलं होते त्यावेळेस, परंतु लागला कट ऑफ 42चा. मला होते 41 मार्क्स. म्हटलं हे पण गेलं, जाऊ दे म्हटलं, काय टेन्शन नाही. आणि मी ग्रुप सीच्या काय एक्झाम देत नव्हता. माझ्या डोक्यावर फक्त क्लास 1 व्हायचंय बस, एवढंच माझ्या लक्षात होतं, बाकी दुसरं काय नव्हतं. तर मी त्यावेळेस ग्रुप सीच्या वगैरे काय दिल्या नाही. मग परत राजेशाहीच्या अभ्यासाला लागलो. तेव्हा थोडं अजून गायडन्स भेटलं, अजून पुस्तकं वाचली, अजून टेस्ट सिरीज लावल्या, युनिकमध्येच लावल्या, कारण मला 19 मध्ये फायदा झाला होता. म्हटलं परत युनिकमध्येच लावल्या, परत पेपर सॉल्व्ह केले, परत म्हणजे अभ्यास तसा प्रॉपर केला. मार्क यायला लागले पेपरमध्ये मला. परंतु झालं असं, तुम्हाला माहिती आहे, मध्ये कोरोना लागला, एक्झाम वगैरे सगळ्या गेल्या, सगळ्या पुढे गेल्या. अभ्यास तर चालू होता चांगला प्रॉपर, फक्त एक्झाम यायच्या काहीतरी 1-2 महिन्याआधीच लॉकडाऊन घोषित झाला. माझा अभ्यास झाला होता म्हटलं, होतंय म्हटलं, परंतु त्या लॉकडाऊनमध्ये सगळं बंद, लायब्ररी बंद, दुकानं बंद, सोर्स काय नाही, नेमकं घरी बसून अभ्यास करावा लागला. तर माझं घर आता 1+1 म्हणजे आपण म्हणतो ना डबल माळ्याचं, तसं होतं. त्यावेळेस उन्हाळा वगैरे होता, त्याच्यामुळे दुपारी 12 नंतर तर घरी गरमच व्हायचा, आणि घरात अभ्यास केल्याशिवाय मला दुसरीकडे पर्यायच नव्हता, लायब्ररी वगैरे माझ्याकडे पर्यायच नव्हता. त्याच्यामुळे मी दुपारी 12 किंवा 12:30 पर्यंत सकाळी 8 वाजता लवकर उठून अभ्यास करायचो, कारण दुपारी गरम व्हायचं, त्याच्यामुळे अभ्यास काय व्हायचा नाही. त्याच्यामुळे मिळेल ते 2 किंवा 3 तास मी करायचो माझ्याच्याने जेवढं होतं तेवढं. त्या लॉकडाऊनच्या अख्ख्या पिरियडमध्ये सुद्धा मी अभ्यास करत राहिलो. परंतु मी माझ्या घरच्याशिवाय म्हणजे बाहेरचे जे होते ना, त्यांना कोणालाच माहित नव्हतं की मी MPSC करतोय, आणि मला सांगायचं पण नव्हतं, कारण लोकांच्या मनात काय असतं आपल्याला काय माहित नाही. तर असंच मी माझ्या टेन्शनमध्ये होतो, बाबा एक्झाम होत नाही वगैरे, आता कसं व्हायचं माझं काय नाही. तर माझं कसं असतं, मी रात्री जेवलो नाही, लवकर जेवतो मी 8:30 वाजता, आणि बाहेर जरा राऊंड मारतो मी. तर एक दिवस असंच झालं, लॉकडाऊनमध्ये मी असं राऊंड मारत होतो. तर आमच्याच इथले एक म्हणजे होते जरा, ते पण गव्हर्नमेंट सर्वंटच होते. मी सांगितलं नव्हतं काय करतो म्हणून, तर असेच आले माझ्याजवळ, मला बोलतात, सागर तुला काही काम नाही ना सध्या? म्हटलं नाही हो, काय नाही. मग काय करतोय म्हणे सध्या? म्हटलं काय नाही, मी सांगितलं ना MPSC वगैरे करतोय. नाही म्हणे सध्या काय करतो? म्हटलं काय नाही. तर माझ्याकडे एक काम आहे म्हणे, तुला देतो म्हणे. म्हटलं सांगा ना काय. नाही म्हणे, दारूच्या दुकानात जायचं म्हणे, तिथं लाईनमध्ये राहायचं, तुला पैसे भेटतील म्हणे, आणि हसायला लागले माझ्यावर. तर माझं असं आहे की मी प्रत्येक गोष्ट माझ्या मम्मीला सांगतो, माझ्या बहिणींना सांगतो, माझ्या मम्मीला सांगतो. पप्पांशी एखादी गोष्ट मी लपवून ठेवेल, पण मम्मीशी आणि बहिणीशी मी काहीच लपवून ठेवू शकत नाही. मी लगेच घरी गेलो, आणि त्या दिवशी जसा मला तो बोलला, तो कोण गुरु असतो, मी तर तोच म्हणेल त्याला. मी काय त्याला जावं काहीच करणार नाही. अशा लोकांची किंमत माझ्यासाठी शून्य डायरेक्ट. मी लगेच घरात गेलो, थोडासा म्हणजे माझ्यावर ते बाजूबाजूचे लोक पण असले होते, कारण कोणालाच माहित नव्हतं मी काय करतो वगैरे ते. मी घरी गेलो, मम्मीला बोललो, मम्मी असं असं झालंय. मम्मी बोलते, जाऊ दे, काय त्यांच्या नादी लागतो म्हणे, आपलं आपलं करत राहायचं म्हणे. बहिणी पण होत्या सोबत, बहिणींना पण माहित पडलं असं झालं. जाऊ दे म्हणे, काय त्या व्यक्तींच्या अशा नादा लागायचं म्हणे, कधी ना कधी त्यांचे पण डोळे उघडतील म्हणे. तर ठीक आहे, आता माझं सांगणंच आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट मी घरात सांगतच जातो. जाऊ दे म्हटलं. माझा अभ्यास मी प्रॉपर चालू दिला. एक्झाम आली, एक्झाम दिली. मागच्या वेळेस मला 129 मार्क होते 2019ला. 2020ला मला 153 मार्क आले, पण माझी क्लिअर झाली तर नाही एक्झाम, परंतु एवढं झालं की माझा स्कोर वाढला. म्हणजे मला कळाले अभ्यास होतोय आपला, आपण आता प्रॉपर विधारलाय. कंबाईन पण दिली. कंबाईनमध्ये मग मला 41 मार्क्स आले. 40 मार्क्स आले. 40 मार्क्स आले. आणि म्हटलं मला थोडासा मागच्या वेळेस सारखा पण थोडा अनुभव म्हणजे ज्ञान होतं की बाबा निघतंय, PSI तरी निघते. पण पुन्हा एकदा 1 मार्काने उलटवणी दिली. 41चा कट ऑफ लागला, मला होते 40च. म्हटलं गेला, हा पण वर्ष गेला. आणि सेम त्या वर्षी मी परत ग्रुप सीची दिलीच नाही, कारण क्लास 1चाच फॅड होतो डोक्यामध्ये. नंतर विचार केला, म्हटलं ग्रुप सी पण द्यायलाच पाहिजे, म्हटलं आता काय खरं नाही. म्हटलं परत एक्झाम आली. 2021चा आला. 2021 मध्ये परत एक्झाम दिली. 2021 मध्ये मला राज्यसेवेचा चांगला अनुभव आला होता. राज्यसेवेमध्ये मला 224 मार्क्स आले होते. म्हटलं आता काही हो, किती पण कट ऑफ लागो, आपलं निघतंय म्हटलं. 224 मार्क्स आले. कंबाईनची दिली. कंबाईनमध्ये 48 मार्क्स आले. ग्रुप सीची पण दिली. ग्रुप सीची मध्ये काहीतरी 55च्या आसपास काहीतरी मार्क होते. म्हटलं सगळ्या एक्झाम निघताय, काय टेन्शन नाही.
राज्यसेवेला त्यावेळेसची 2021ला 224 मार्क्स आले फर्स्ट आन्सर कीने. सेकंड आन्सर कीने आली आणि डायरेक्ट 12 मार्क उडाले माझे. 12 मार्क उडाले, डायरेक्ट 212 वर आलो मी. आणि त्यावेळेस कट ऑफ लागला 219चा. म्हटलं गेलो, हे पण गेलं म्हटलं, थोडक्यात उलकावणी. पण माझी त्यावेळेस ग्रुप बी आणि सी दोन्ही निघाले होत्या. पण ऍक्च्युली झालं कसं, त्यावेळेस ग्रुप सी साठी काय केलं आयोगाने, सर्टिफिकेट आपलं टायपिंगचं सर्टिफिकेट कंपल्सरी केलं होतं आणि स्किल टेस्ट कंपल्सरी केली. माझ्याकडे सर्टिफिकेट नव्हतं, त्याच्यामुळे काय ग्रुप सीच्या मेन्स काय मी दिल्या नाही. परंतु ग्रुप बीच्या दिल्या, PSIचे दिले आणि STIचे दिले. त्याच्यामध्ये STI माझं काय झालं नाही. त्यावेळेस STIच्या काहीतरी 609 का 605 जागा होत्या. 609 आणि PSIच्या या 2021च्या आत्ताच्या 378 जागा आणि त्याच्या 609 जागा. तिथं माझं STI मध्ये झालं नाही, काहीतरी 7-8 किंवा 10च्या आसपास काहीतरी मार्क आणि माझं गेलं ते. त्यावेळेस म्हटलं यार इथं मला 600 मध्ये मी निघालो नाही, म्हटलं 378 मध्ये तरी काय निघणार आहे मी. मला 234 मार्क STI ला होते आणि 233.50 PSI ला होते. म्हटलं 100% PSI निघत नाही, म्हटलं करूया 2022 परत. चालू केला अभ्यास. STI तर काय निघाला नाही, परत अभ्यास चालू केला, परत एक्झाम काढली, परत राज्यसेवेची दिली. त्यावेळेस मला राज्यसेवेला 108 काहीतरी 110च्या आसपास, आता काय आठवत नाही. त्यावेळेस CSAT क्वालिफाय करून टाकला आयोगाने. फक्त GS वर मी जास्त फोकस केला. CSAT तर निघाला माझा, क्वालिफाय झाला 94-95 मार्कांनी. GS मध्ये मला चांगले 112 काहीतरी मार्क होते 110च्या आसपास. आणि कट ऑफच्या मध्ये मी बसलो, 2022 पास झालो मी. 2022ची मेन्स दिली. मेन्समध्ये तर काय म्हणजे मला अनुभव पहिलाच होता, त्याच्यामुळे पेपर तर काय निघाला नाही मेन्सचा. पण मला 22चा PSI, STI आणि सब रजिस्ट्रार तिन्ही माझे निघाले होते. त्याच्यामधून मी सब रजिस्ट्रारवर फोकस केला. म्हटलं इथं काही निघाले नाही, आता सब रजिस्ट्रारवर फोकस करूया, कारण नवीन पोस्ट होती आणि त्या पोस्टबद्दल जरा माहिती ऐकून होती, बाबा मस्त पोस्ट आहे, पुढे जाऊन फायदा आहे बाबा आपल्याला. मग मी सगळा अभ्यास सोडला आणि फक्त SRच्या मागे लागलो. सब रजिस्ट्रार करूया म्हटलं, नवीन पोस्ट आहे. केला आणि PSI पण मी पास झालो होतो, प्रिलियम STI पण झालो होतो. त्याच्यावर एवढा फोकस नाही दिला. PSI म्हटलं काय कायदे वाचलेत आधी, ते माझ्या आधी लक्षात होते, त्याच्यामुळे काय टेन्शन नव्हता. SRवर फोकस केला 247 मार्क आले. म्हटलं होते SR काय पण 6 जागा होत्या फक्त, म्हटलं होते. रिझल्ट लागला, कट ऑफ लागला 252चा, मला होते 247. म्हटलं आपण गेला. म्हटलं STI तर काय होणार नाही, STIचा मी केलाच नव्हता. मी SRवर PSIवर फोकस केला होता. STI तर काही निघाली नाही. पण PSIचा परत माझा स्कोर 278 होता आणि परत 22ला मी परत बसलेलो आहे STI सगळ्या PSI साठी. त्यावेळेस 2021चं सांगायचं राहिलं. 2021चा STI तर नाही निघाली होती, पण PSIचा त्यावेळेस कट ऑफ लागलेला 201. मला कट ऑफचं माहित नव्हतं. मी सहज असं घरी चाललो होतो, संध्याकाळचे काहीतरी 6 वाजले होते. मी आमची लायब्ररी आहे 2 माळ्याची, मी खाली बसलो होतो ग्राउंड फ्लोअरला. मला घरी जायचं होतं, माझी बॅग फर्स्ट फ्लोअरला होती. मी गेलो वरती, माझा मित्र होता, तो बोलला सागर PSIचा रिझल्ट लागला म्हणून. मी असा हात केला, म्हटलं जाऊ दे. त्याला कळून गेलं सागरच्या मनात नाही बाबा, कारण आधीच मला ऑलरेडी एवढे धक्के भेटलेले होते. मी नाही म्हटलं, नको म्हटलं, नाही लागणार. गेलो, त्याने मला सांगितलं सागर कट ऑफ तरी बघ म्हणे किती लागलाय. म्हटलं दाखव किती लागलाय. बघितलं तर 201 कट ऑफ होता, 201.50. हा, मला होते 233.50. म्हटलं 200. म्हटलं बघ रे माझं नाव येतंय का. त्याने सर्च केलं, हो म्हणे आहे म्हणे. म्हटलं ठीक आहे भाई, PSI तर आहे म्हटलं, मेन्स तरी क्लिअर झाले PSIचे. आणि मग प्रश्न पडला मला, म्हटलं फिजिकल कसं व्हायचं. वजन माझं होतं 2021 त्यावेळेस 92 kg. 92 kg वेट. म्हटलं होणार कसं फिजिकल. तर मी जिम लावली रतन फिटनेस म्हणून, 3 नंबरला आहे तिथं. मी माझं 15 किलो वेट कमी केलंय. त्याच्यानंतर मला माझे लायब्ररीमधले मित्र होते पोलीस भरतीचे, त्यांनी मला अंबरनाथ इथे एक रनॉलिक्स अकॅडमी रनिंगसाठी खास इथे, त्या अनिल सर आहेत, त्यांनी खूप मदत केली. त्यांनी मला म्हणजे पोलीस भरतीचे माझे मित्र होते ना, त्यांनीच मला सांगितलं त्या सरांकडे जा बाबा तू, ते तुला चांगलं करून देतील तुझं रनिंग वगैरे. म्हटलं चालेल जाईल. तिथं रनिंगला वगैरे गेलो, सरांना सांगितलं माझं सगळं काय काय होतं. सरांना हे पण सांगितलं मी माझं वेट पण कमी केलंय, आधी भरपूर जास्त होतं, तरी पण माझं वेट होतं तेव्हा म्हणजे 92 वरून मी काहीतरी 75च्या आसपास आलो होतं, तरी पण वेट होतच. वेट केलं, सरांना सांगितलं असं असं आहे. सर बोले काय नाही म्हणे, होऊन जाईल म्हणे आरामशीर. पळायला सुरुवात केली, 1 आठवडा पळलो. म्हटलं इथं 1 तास पळण्यापेक्षा ना 10 तास अभ्यास केलेला बरं आहे म्हटलं. एवढी माझी हालत बेकार झाली ते पळून पळून. तिथं पण माझं वेट अजून कमी झालं पळून पळून. पण सरांनी माझं एवढं प्रॉपर रनिंग करून घेतली होती ना, म्हणजे सर मला तिथं त्यांनी सांगितलं होतं, सरांनी मार्क म्हणजे मला तिथं सांगितलं होतं सरांनी की मग तुझा या टायमिंगमध्ये तुझं येऊन जाशील तू आणि तू क्वालिफाय होशील म्हणे आरामशीर. म्हटलं ठीक आहे सर, तुम्ही बोलताय आता होणार आहे. म्हटलं तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, मला तर नाही. म्हटलं सरांनी जसं सांगितलं तसं फॉलो केलं मी. पण झालं असं की रिझल्ट लागला आणि नेमकं ते पावसाळा आला मध्ये. परत ते पावसाळ्यामध्ये ग्राउंड काही घेत नाही PSIचं आमचं, त्याच्यामुळे ते ग्राउंड अजून 1 वर्ष ढकललं पुढं. ग्राउंड आता म्हणजे नोव्हेंबर 2022 मध्ये रिझल्ट लागला
आणि नोव्हेंबर 2023 मध्ये आमचं ग्राउंड झालं. 1 वर्ष ग्राउंड डायरेक्ट पुढे ढकललं. मी सरांकडं हार्डली रणॉलिक्समध्ये तिथं रनिंगला 3-4 महिने होते, कारण माझा पुढचा अभ्यास बुडत होता त्या रनिंगमुळे. आणि एकदा का फिजिकल केली ना तुम्ही सकाळी, तुमचा अभ्यास झाला तर झाला, एवढं थकतो माणूस डायरेक्ट. पण मी केलं तसं प्रॉपर मॅनेज माझा. त्यावेळेसच माझी राज्यसेवेची मेन्स पण होती 2022ची. 22ची निघाली नाही, ते थोडासा माझा अभ्यास नाही झाला, परंतु रनिंग वगैरे केली. 2022मध्ये आपलं 23मध्ये नोव्हेंबरमध्ये काहीतरी 7 तारखेला माझं ग्राउंड होतं. 7 तारखेला, हां, नवी मुंबईला. तिथं गेलो. सरांनी सांगितलं होतं मला, रणॉलिक्सच्या सरांनी, त्याच टायमिंगमध्ये माझा टाईम आला. 31 मार्क मला तिथं भेटले रनिंगला. आणि गोळा फेक असतो तिथं पण मला आउट ऑफ होते, पण तिथं थोडासा 7.5 मीटर मला फेकायचा होता. माझा 7.3 मीटर गेला. नुसतं 0.2 ने माझे 2.5 मार्क उडाले होते तिथं. 2.5 मार्क. आणि ॲक्च्युली रनिंगमध्ये मला 31 भेटले. मला अपेक्षा थोडी जास्तच होती, तिथं 31 भेटले. म्हटलं ठीक आहे. मग 12.5 तिथं आले. पुलअप्स माझे आउट ऑफ होते. पुलअप्सला मी 8 पुलअप्स मारले, बरोबर झाले ते 20 मार्क तिथं आले. आणि शेवटचा इव्हेंट होता माझा लॉंग जम्पचा. मी लॉंग जम्पची प्रॅक्टिस केली होती. आम्हाला 4.5 मीटर लॉंग जम्प असते, त्याला 15 मार्क असतात. मी 4 मीटरपर्यंत केली होती माझी लॉंग जम्पची प्रॅक्टिस. म्हटलं होतं आपलं. पण नेमकं झालं असं की तिथं लॉंग जम्प मारली ना, माझा पाय क्रॅक झाला लॉंग जम्पच्या दिवशीच. तिथंच नेमका पाय माझा पडला आणि आवाज आला खाली पायामधून, हड्डीवरून. सगळे माझ्याकडे बघायला लागले, तर जेवढे पोलीस ऑफिसर होते ते. आणि मी डायरेक्ट बसलो, तो डायरेक्ट डोक्याला हात लावून बसलो. मग सरांनी मला साईडला काढलं. साईडला पण तिथं सगळे पोलीस वगैरे उभे होते, बसले होते. मी तिथंच 15-20 मिनिटं डोक्याला हात लावून बसून राहिलो. म्हटलं गेलो, आपण चान्स घेतला. म्हटलं एवढं वर्ष लावले, गेलो. म्हटलं मला थोडीशी आशा होती, माझं रनिंग चांगली झालेली आहे, प्लस मी आउट ऑफ काढलेले, आणि गोळ्यामध्ये मला 2.5 मार्क कमी आहेत. म्हटलं याच्यामधून माझं होऊ शकतं. तरी मला थोडी आशा होती. मग गेलो, थोडा बसलो, रिझल्टची वाट बघत होतो. तरी म्हणत होतो म्हटलं काय का होईना, जर मार्क चांगले आले तरच होईल. म्हटलं नाही तर काय नाही. नेमका मी गेलो तिथं, मग सर आले अर्धा 1 तासाने. तिथलं MPSCचे आपले जे ऑफिसर होते ते आले, मार्क्स वगैरे सांगायला येतात ते. त्यांनी सांगितलं, ते नाव घेऊन आपल्याला बोलवतात. माझं नाव काय येत नव्हतं. शेवटी माझं नाव आलं, मला बोलवलं. आता तिथं आपलं नाव असतं, मार्क असतात कुठल्या इव्हेंटला कुठले, आणि पुढे लिहिलेलं असतं क्वालिफाय झाला का डिस्क्वालिफाय झाला, असं लिहिलेलं असतं. तर मी गेलो, मला बोलवलं, मी बघितलं माझं नाव, मार्क बघितले, पुढं होतं क्वालिफाय. म्हटलं ठीक आहे, बस झालं. क्वालिफाय होतं 60 मार्काला, आणि मला होते 65.5. म्हटलं काही का होणार, मी 80ची तयारी करून ठेवते, 80 मार्क्सची. परंतु मला काही तेवढे भेटले ना, ते लॉंग जम्प वगैरे ते माझं गेलं फेल. आणि रनिंगमध्ये थोडे कमी आले, आणि गोळ्यामध्ये थोडे. परंतु क्वालिफाय झालो होतो मी. तिथं खुश झालो. माझे भाऊजी होते माझ्यासोबत, ते पण जरा टेन्शनमध्ये आले होते, कारण त्यांनी मला बघितलं होतं लॉंग जम्प, तर बाहेरून दिसत होता थोडा. त्यांनी बघितलं होतं मी लॉंग जम्प मारताना माझा पाय क्रॅक झाला होता. त्यांना पण थोडी आशा नव्हती, बाबा होणार नाही बाबा. जसं मी माझं नाव बघितलं, मी त्यांना आधी फोन केला, म्हटलं झाले, म्हटलं काय टेन्शन घेऊन नका, ठीक आहे म्हणे, या म्हणे. ते पण खुश झाले. गेलो घरी, गेलो, सगळ्यांना सांगितलं झाले. आणि माझ्या घरचे असं आहे ना, माझ्या घरचे सांगितलं मी झाले, त्यांना वाटलं झालं, सगळं झालं, PSI झालं पोरगा, आता काय खरं नाही. म्हटलं त्यांनी पण सगळ्यांना फोन लावला सुरुवात. म्हटलं थांबा, अजून इंटरव्ह्यू बाकी आहे. म्हटलं अच्छा ठीक आहे म्हणे, चालेल. घरी गेलो, सगळं काय सांगितलं, सगळे नातेवाईक वगैरे भेटायला आले. ठीक आहे म्हणे, तू इथपर्यंत तरी आला म्हणे, कारण माझ्या पायाला पट्टी वगैरे मी तेव्हाच बांधावी लागली मला. सगळे बघायला वगैरे यायला लागले. 1 महिना मी कम्प्लीट, एक पण नाही म्हणणार, 1.5 महिने काहीतरी मी कम्प्लीट बेड रेस्टवर होतो. आता झालं असं की मी तुम्हाला आधी सांगितलं, मी एरियामध्ये कोणाला सांगितलं नव्हतं मी काय करतोय म्हणून. लोक म्हणायचे काय झालं सागर पायाला. मी असं बाहेर थोडा राऊंड मारायचो जेवल्यानंतर, लोक विचारायचे सागर काय झालं पायाला, काय झालं. मी म्हणायचो बहिणीच्या इथे गेलतो, सीडीवरून पडलो आणि पायाला क्रॅक आलाय. असं काहीतरी नाटक करून सांगायचं मी सगळ्यांना. लोकांना पण खरं वाटलं ते. कसं वाटलं काय माहिती. नंतर त्याच्यानंतर इंटरव्ह्यूसाठी आम्ही जरा प्रयत्न केला. म्हटलं इंटरव्ह्यू, कारण आमची 2021ची बॅच होती, जर 2023 मध्ये ग्राउंड होतोय, तर समजा म्हटलं पुढे आपला इंटरव्ह्यू कधी होऊ शकतो. तर आम्ही प्रयत्न केले इंटरव्ह्यू लवकर होण्यासाठी. सगळे आमचे जेवढे बॅचचे होते ना, 378 जण, त्याचे म्हणजे भरपूर जण होते, अशा 1500च्या आसपास पूर होते. सगळ्यांनी प्रयत्न केले इंटरव्ह्यू व्हायला, म्हणजे लवकरात लवकर. माझा इंटरव्ह्यू होता 12 तारखेला. 12 तारखेला सकाळी 8:30 वाजता बोलवलं होतं मला घेतलं 10:30 शेवटून माझा काहीतरी 7वा का 8वा नंबर होता इंटरव्ह्यूसाठी. माझा 12 तारखेला लवकर इंटरव्ह्यू घेतला. गेलो इंटरव्ह्यूला, तिथं पण धाकधूक होती थोडीशी. म्हटलं काय विचारतील काय नाही, आणि आधीचे अनुभव पॅनलचे माहित होते मला, मी आधीचे मार्क्स वगैरे बघितले होते, कसे देतात काय देतात. गेलो, मला 1 वाजता बोलवलं आतमध्ये. मी बोललो, म्हटलं सर आत येऊ का. देशपांडे सर होते मला पॅनलला, आणि त्यांनी हार्डली फक्त मला 5च मिनिटं बसवलं, 5 ते 7 मिनिटं. गेलो, म्हणे बसा. माझ्याकडे टोकन नंबर होता, आणि त्यांच्या डेस्कच्या समोर ना अशा 3-4 वाट्या ठेवलेल्या होत्या. एका वाटीमध्ये काजू बदाम पिस्ता वगैरे त्यांचं चालू होतं ते खाणं, आणि एका वाटीमध्ये ते टोकन ठेवायचे होते.
ते मला बोलले येस सर कमी. मला बोलले टोकन नंबर काय आहे? मी म्हटलं सर 161. मला म्हणे टोकन ठेवा म्हणे वाटीमध्ये. आता मला ती नेमकी टोकनचीच वाटी सापडत नव्हती, तेवढ्या 3-4 वाट्या भेटत होत्या. तर त्या सरांनी सांगितलं, देशपांडे सरांनी, इथं ठेवा म्हणे, इथं ठेवा. तेव्हाच त्याच्या मनात, माझ्या मनात आलं, पहिल्यांदाच गेलो, निगेटिव्ह इम्पॅक्ट पडलाय म्हटलं, गेलो आता काही खरं नाही म्हटलं. गेलो, ठेवला. तर सरांनी म्हटलं सर बस, म्हणजे बस बोलले मला सिट डाऊन वगैरे, बसलो. पहिले आपलं मोस्टली पोरांच्या मनात काय असतं, कॅन्डिडेटच्या मनात हे काय विचारतील आपल्याला, कुठून आलाय, काय आलाय, इंट्रोडक्शन द्या वगैरे. त्यांनी डायरेक्ट मला क्वेश्चन केला, तू इथं कशाला आलाय म्हणे. डायरेक्ट क्वेश्चन केला देशपांडे सरांनी की बाबा तू इथं कशाला आलाय म्हणे, तुझं शिक्षण एवढं भारी झालंय, तू डिप्लोमा केला इलेक्ट्रिकल मधून, तू डिग्री केली इलेक्ट्रिकल मधून, असं तसं बोलले मला. म्हटलं सर, म्हटलं मला त्यावेळेस म्हटलं मी सांगितलं मला काही एवढं जमलं नाही, असं डायरेक्ट बोललो तुम्ही. तर तुम्ही म्हणे एका कॅन्डिडेटची जागा खाल्ली म्हणे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये, कारण तुम्हाला माहिती तुम्ही गव्हर्नमेंट मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं डिप्लोमाला, तुम्हाला माहिती आहे म्हणे किती किती पोरं ऍडमिशनसाठी मरतात म्हणे तिकडं, आणि तुम्ही डायरेक्ट ते क्षेत्र सोडून डायरेक्ट इथं येत आहे म्हणे, असं तुम्हाला चुकीचं नाही वाटत का म्हणे. म्हटलं नाही सर तसं काय नाही वाटत म्हटलं मला. आणि मी पुढं काहीतरी अजून सांगणार होतो तेव्हा सरांनी दुसरा क्वेश्चन विचारला. क्वेश्चन नाही विचारला म्हणजे डायरेक्ट बोलले की बाबा तुम्ही ना वडिलांचा पैसा वाया घालून दिला म्हणे मला, तुम्हाला माहिती आहे का म्हणे इंजिनिअरिंगला किती फीज असते काय असते. मी तर आधी शॉकच झालो होतो, पहिले ते 2-3 मिनिटं आहे ना, 2 मिनिटात म्हटलं शॉक झालो म्हटलं, असे विचारतात, तेवढा मला एक्सपिरियन्स नव्हता इंटरव्ह्यूचा. नंतर मी बोलायला लागलो, काय नाही सर म्हटलं, मी खरं काटकसर केली होती म्हटलं इंटरव्ह्यू म्हणजे प्रिपरेशनच्या वेळेस. मला तेवढं भान होतं की बाबा मी इंजिनिअरिंगला एवढा खर्च केला, प्रिपरेशनला नको एवढा खर्च करायला, मी तेवढं भान ठेवलं होतं. अच्छा ठीक आहे म्हणे, तर सांगा म्हणे तुम्ही काय वाचून आलायत म्हणे. म्हटलं सांगितलं सर वाचून आलो म्हटलं भरपूर काय. अच्छा भरपूर वाचलंय का म्हणे, सांगा म्हणे नवीन कायदे कुठले आलेत म्हणे. म्हटलं हो सर माहिती आहेत म्हटलं, नावं सांगा म्हणे, जुने नावं सांगा म्हणे, आणि त्यांचे नवीन नावं सांगा म्हणे कुठले आहेत ते. मी सगळं प्रॉपर सांगितलं, एकदम व्यवस्थित प्रॉपर सांगितलं. सर पण म्हणजे असे बघत होते एकटक माझ्याजवळ, मी प्रॉपर नावं वगैरे सांगितले, त्यांचे जुने नाव काय होतं, नवीन नाव काय होतं, सगळं सांगितलं. ठीक आहे बोलले चालेल. लगे एक दुसरे IPS सर होते बाजूला बसलेले, त्यांना विचारलं सर तुम्ही विचारा म्हणे आता. त्या सरांनी मला विचारलं की बाबा भारतीय न्याय संहिता जे आता नवीन आलाय तो, त्याच्यामधल्या 10 तरतुदी सांगा म्हणे मला कुठल्या आहेत. म्हटलं सर 10 तर काय माहित नाही म्हटलं मला, म्हणजे मला तसं माहित होतं पण प्रॉपर नेमकं आठवणार का नाही ते आपल्याला त्यावेळेस कळत नाही. मग मी डायरेक्ट काय बोललो, डायरेक्ट सरांना म्हटलं सर सॉरी सर मला 10 काय सांगता नाही येणार, 5 ते 7 मी सांगू शकतो. मग ते IPS सर बोलले ठीक आहे म्हणे सांगा म्हणे. तर मी सांगायला लागलो, मी हार्डली 2-3 सांगितले असतील तरतुदी. मग तेच सर म्हणले ठीक आहे चालेल, म्हणजे त्यांना असं कळालं असेल की बाबा याला येते बाबा. आता माझं बॅकग्राऊंड होतं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मग त्यांनी क्वेश्चन विचारला इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये काय चॅलेंजेस आहेत मग तुम्हाला काय वाटतं. तर मी ते चॅलेंजेस सांगितलं, म्हटलं बॅटरी वगैरेचा त्यांना स्टोरेज वगैरे, त्यांची चार्जिंग वगैरे, चार्जिंग स्टेशन वगैरेचा अपुरा वगैरे भरपूर सांगितलं मी. मला विचारतात तुमच्याकडे आहे का म्हणे बाईक. म्हटलं हो सर. इलेक्ट्रिकल व्हेकल आहे का. म्हटलं नाही सर. का म्हणे तुम्हाला शौक नाही का म्हणे गाड्यांचा. म्हटलं असं काय नाही सर. म्हटलं एक गाडी आहे म्हटलं, एक 4 व्हीलर एक 2 व्हीलर आहे, एकटाच आहे म्हटलं, काय असं काय नाही म्हटलं गाड्यांचा शौक. ठीक आहे म्हणे, मग किती असतो म्हणे एव्हरेज गाड्यांचा. म्हटलं सर माहीत नाही. म्हटलं इलेक्ट्रिकल बाईकचा ते नेमकं विचारत होते किती एव्हरेज असतो, किती वेळ चालू शकते. म्हणजे असे 3-4 लगातार क्वेश्चन त्यांनी असे विचारले, म्हणजे मध्ये 1 सेकंदाचा पण वेळ त्यांनी घेतला नसेल, असे 3-4 क्वेश्चन त्यांनी डायरेक्ट विचारले. मी कंटिन्यू 3-4 क्वेश्चनला सॉरी सर सॉरी सर सॉरी सर सॉरी सर गेलो 5-7 मिनिटात. नंतर अजून एक कुठला तरी क्वेश्चन विचारला, सध्या मला आठवत नाही तो. आणि नंतर ते बोलले ठीक आहे म्हणे, हां कंपन्या सांग म्हणे इलेक्ट्रिकल व्हेकलच्या. आणि मी इलेक्ट्रिकल व्हेकलच्या कंपन्या करून गेलो 2 व्हीलरच्या. मी सांगायला लागलो, त्यांनी ओळखून घेतलं, ते मला बोलतात 4 व्हीलरच्या सांग. नेमकं त्यावेळेस 4 व्हीलरच्या मला काय आठवलं नाही. म्हटलं सॉरी सर 4 व्हीलरच्या माहित नाही म्हटलं मला. अच्छा ठीक आहे म्हणे येऊ शकता म्हणे. म्हणजे असं झालं, मी आतमध्ये आलो कॅबिनमध्ये त्या इंटरव्ह्यूच्या वेळेस, आणि कधी इंटरव्ह्यू मधून मी इंटरव्ह्यू देऊन बाहेर पडलो मलाच कळालं नाही, आणि इंटरव्ह्यू झाला कसा ते पण कळालं नाही. असं नॉर्मल बोलतात का नाही, म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही आतमध्ये तुम्ही बसले कधी तुमचा इंटरव्ह्यू झाला. असे नॉर्मल आपले जसे गप्पा चालतात तशा. आता एक माझा एक मित्र आहे नांदेडचा आहे, तो पण PSI झाला, बालाजी म्हणून नाव आहे त्याचा, काहीतरी 40 रँक आहे, 40 का 41. तर म्हणजे तो सध्या 25 वय आहे, त्यावेळेस तो 23व्या वर्षी त्याने एक्झाम क्रॅक केली होती, 22व्या वर्षी. त्याला तर डायरेक्ट विचारलं तुमचा शेड्यूल काय असतो म्हणे, तुम्ही किती वाजता उठता, तुम्ही कसा अभ्यास करता, असं विचारलं. आणि सरांची कॅबिन आहे, म्हणजे आपलं MPSCचं ऑफिस आहे ना, तिथं बाजूला समुद्र की तलाव काहीतरी आहे. सरांनी सहज खिडकीकडे असं बघितलं आणि सरांना सांगितलं, आपलं ते देशपांडेच होते वाटतं त्या सरांना पण, सांगा म्हणे समुद्राची लांबी काय म्हणे. काही विचारतात, काही आपण अंदाज पण नाही लावू शकत असं. पण एक असतं की मी ना त्याच्या आधी 2-3 मॉक दिलेले होते, त्या मॉकमधून अंदाज आता येतो बाबा पुढे आपल्याला आन्सर कसे द्यायचे, कारण रिव्ह्यू देतात आपल्याला सर ते, त्याच्यामुळे आपल्याला अंदाज येतो की बाबा
काय प्रश्न विचारणार, त्या मॉक इंटरव्ह्यूचा मला भरपूर फायदा झाला होता. आणि प्लस मी आपले सचिन सर आहेत, त्यांनी मला एक बुक दिलं होतं, PSI मुलाखत म्हणून, युनिकचंच बुक आहे. त्याच्यामधून पण मी ते फुल प्रिपेअर करून गेलो होतो. त्याचा पण मला फायदा झाला होता. त्याच्याबद्दल म्हणजे क्वेश्चन पोलिसांसंबंधी होते, त्याचा पण फायदा झाला होता. नंतर झालो, इंटरव्ह्यू वगैरे दिला, घरी आलो. तीच धाकधूक मला, कारण आमचे इंटरव्ह्यू संपणार होते 20 तारखेला. आणि सध्या असं असतं की आयोग काय करतं, इंटरव्ह्यू झाले का त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी रिझल्ट लावतात. असं झालं. मी 20 तारीख संपली, 20 तारखेला शेवटचं डेट होती. म्हटलं 20 तारखेला रिझल्ट लागतोय 5-6 वाजता. सगळे आतुरतेने वाट बघत होते. 19 तारखेपासूनच सगळे वाट बघत होते, लागणार आहे, उद्या रिझल्ट आहे. मी पण विचार करत होतो, होणार का नाही यावेळेस तरी, होईल का नाही. तर 20 तारीख आली, सकाळ आली, आणि सकाळी मी व्हॉट्सअप, आपलं टेलिग्राम, मी व्हॉट्सअप जास्त यूजच नाही केलं, टेलिग्राम जास्त मी यूज करायचो. तर टेलिग्रामला मी सहज, आमचा जो ग्रुप आहे PSI 21चा, त्याच्यावर एक पेपरमधलं कात्रण आलं की बाबा PSI 2021ची एक्झाम आहे ना, त्याच्यावर स्टे आणला आहे, त्याच्यावर केस पडली. म्हटलं झालं आता, हे पण कल्याण. म्हटलं अजून 1 वर्ष काय आपला रिझल्ट लागत नाही. म्हटलं तर बघितलं, मी वाचलं ते काय काय होतं. तर अनाथ आरक्षणची केस होती. म्हटलं ही केस परत निपटायला पाहिजे, नाही तर मग आपलं काही खरं नाही. म्हटलं परत आम्ही PSIचे जेवढे होते ना पोरं, म्हणजे मीच नाही, माझ्यापेक्षा दुसऱ्या पोरांनी जास्त प्रयत्न केलेत. कारण मुंबईमध्ये आपलं एवढं जास्त, मला माहिती आहे, अभ्यासाचं फॅड थोडं कमी आहे MPSC UPSC बद्दल. हे पुणे वगैरे नगर त्या साईडला जास्त आहे. तर पोरांनी पण प्रयत्न केले. ज्यांनी केस टाकली होती त्यांचं पण उचित कारण होतं, त्याच्यामुळे काय आम्ही पण बोललो नाही. त्यांचं पण कारण उचित होतं. दिनांक पहिली डेट दिली होती कोर्टाने 28 तारखेला करू बाबा. 28 तारखेला कोर्टाची हिअरिंग होती. कोर्टाने परत तारीख वाढवून दिली. आम्हाला वाटलं 28 तरी कोर्टाची हिअरिंग संपेल आणि रिझल्ट लागेल. तसं काही झालं नाही. तर कोर्टाने परत तारीख वाढवून दिली. तारीख वाढवली, नंतर काहीतरी 5 तारीख दिली. आणि त्या महिन्यामध्ये सुट्ट्या एवढ्या होत्या ना, म्हणजे याच महिन्यामध्ये, मार्च महिन्यामध्ये, मागच्या सुट्ट्या एवढ्या होत्या ना की 1 दिवस वर्क, दुसऱ्या दिवशी सुट्टी, 1 दिवस वर्क, दुसऱ्या दिवशी सुट्टी. त्याच्यामुळे म्हटलं रिझल्ट जरी कोर्टाने निकाल दिला तरी रिझल्ट काय आपला लवकर लागणार नाही, कारण सुट्ट्या जर राहिल्या तर रिझल्ट कसं काय लवकर लागेल. म्हटलं तर काहीतरी 5 तारीखला हिअरिंग होती, शेवटची हिअरिंग होती असं आम्हाला माहित होतं. आणि आम्ही सगळे गेलो, आम्ही 5-6 जण माझ्या बॅचचे, आम्ही सगळे हिअरिंग बघायला गेलो होतो. म्हटलं आज तरी होऊन जाईल, नाहीतरी झालं तरी आपण जनरल मेरिट लिस्ट लावण्यासाठी तरी प्रयत्न करूया बाबा असं. तर गेलो. सुदैवाने 5 तारखेला हिअरिंग कंप्लीट झाली. म्हटलं आज तरी रिझल्ट लागेल 5 तारखेला, कारण हिअरिंग काहीतरी 4 वाजता काहीतरी कंप्लीट झाली, 4-4:15ला. आणि आयोगाचा टायमिंग 6 वाजेपर्यंत असतो. म्हटलं काय नाही, म्हटलं 6 वाजेपर्यंत आयोग रिझल्ट लावू शकता. परंतु त्या दिवशी रिझल्ट काय लागला नाही. आम्ही वाट बघितली, त्या दिवशी रिझल्ट लागला नाही. आणि त्याच्यानंतर 5 तारखेनंतर 6 आणि 7 शनिवार रविवार होता. शनिवार रविवारी ऑफिस बंद असतं. त्या दिवशी पण रिझल्ट लागणं शक्यच नव्हतं. त्याच्यानंतर 8 तारीख आली. 6, 5, 6, 7, 8 तारखेला सोमवार, 9 तारखेला नाही लागला. 9 तारखेला सुट्टी होती गुढीपाडव्याची. म्हटलं आज तरी रिझल्ट लागणार नाही. शेवटी 10 तारीख आली. म्हटलं आज तरी रिझल्ट लागायलाच पाहिजे. म्हटलं आज तर सुट्टी पण नाही, काहीच नाही. म्हटलं सगळे वर्क होतं. आणि असं पण कळालं होतं की बाबा 10 तारीख आली आहे, रिझल्ट कन्फर्म लागणार आहे. आणि माझ्या पण मनात होती की बाबा 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या आधी रिझल्ट लागायला पाहिजे, म्हणजे आपली जयंती होते. म्हटलं खूप चांगली साजरी होते. सुदैवाने मी सकाळपासून, म्हणजे मीच काय, आमचे जेवढे होते आमच्या इंटरव्ह्यूचे, सकाळपासून मोबाईलवर बसलो होतो 8 वाजल्यापासून. कारण म्हटलं सकाळी पण लावू शकतात आयोग रिझल्ट 12 वाजता. आम्ही सकाळपासून मोबाईलवर लागलेले. 10 वाजले का लगे मोबाईल चेक करायचा. म्हटलं आता आयोग आला असेल, स्टाफ वगैरे आले असतील, कामाला सुरुवात झाली असेल, असं मनात यायचं, खूप यायचं मनामध्ये. म्हणजे जेवताना सुद्धा मी मोबाईल धरून बसलो होतो. नेट तर बंदच नव्हतं माझं, वायफाय म्हणून घरी चालूच, आणि टेलिग्राम शिवाय दुसरं काय बघत पण नव्हतं. म्हटलं कधी पण रिझल्ट लागेल. शेवटी 5 वाजेपर्यंत वाट बघितली. सकाळी 2-3 मित्रांचे फोन आले, सागर रिझल्ट लागला का नाही. म्हटलं नाही बाबा अजून काय लागला नाही. म्हटलं शेवटी काहीतरी 5च्या दरम्यान मी बघतच होतो मोबाईलमध्ये, आणि रिझल्टचं घरी पण माहिती होतं की बाबा आज रिझल्ट लागणार आहे, मम्मीला आणि पप्पाला. तर 5च्या दरम्यान रिझल्ट लागेल होतं, कन्फर्म माहीत झाला आता, कारण टाइम बंद होण्याचा, ऑफिस बंद होण्याची वेळ पण आलेली आहे. तर नेमकं 5च्या वेळेस एका मित्राचा फोन आला. मला म्हणतो सागर रिझल्टचं काय म्हणून. म्हटलं नाही यार बघतोय, म्हटलं मी अजून तर काय आलेला नाही, थांबू अजून 1 तास वेट करूया. म्हटलं ऑफिस चालू असतं, म्हटलं वेट करूया, म्हटलं काय होतं बघूया. म्हटलं आणि नेमकं त्याचा फोन ठेवला आणि तेव्हा मेसेज आलेला होता रिझल्ट लागल्या म्हणून, PDF आलेली होती मोबाईलला. मी सरळ काय केलं, वायफाय चालू केलेलं होतं आणि फ्लाईट मोडवर मोबाईल टाकला होता. म्हटलं आधी मी बघेल, नंतर काय ते बघतो. म्हटलं PDF ओपन केली, सगळं बघितलं. जनरल मेरिट लिस्ट आयोगाने लावली होती, प्रोव्हिजनल लिस्ट तेव्हा लावलेली नव्हती. त्याच्यामुळे मी माझं नाव बघितलं. माझं तेव्हा रँक होता 400वर रँक होता. म्हटलं SC कॅटेगरीमधून बघतो, काउंट करतो किती येतो. SC काउंटमधून मी मोजायला सुरुवात केली. माझा रँक आला 43.
म्हटलं जागा आहेत 49 प्लस 11 जागा अगेन्स्ट वुमनच्या 43. परत एकदा काउंट केलं, कारण मला आधी विश्वास बसत नव्हता, आधी मला धक्के बसलेले होते, त्याच्यामुळे मी 2-3 वेळा आधी काउंट केलं. मम्मीला पण कोणाला सांगितलं नाही, बाजूलाच बसलेले होते मम्मी पप्पा. मी मोबाईल असं धरून बसलो होतो. म्हटलं नको सांगायला, ढुकायला पण नको म्हटलंय मोबाईलमध्ये. मी बघितलं, परत एकदा काउंट केलं, 2दा काउंट केलं, म्हटलं 43. मम्मीला बोललो, मम्मी म्हटलं रिझल्ट लागलाय. मम्मी बोलली काय झालं? म्हटलं रँक तर आलाय, म्हटलं 43, 49 जागा आहेत प्लस 11 अगेन्स्ट आहेत. हा म्हटलं मी मित्रांना विचारतो माझं झालंय का नाही. म्हटलं परत मित्रांना फोन केले, 2-3 मित्रांना म्हटलं रिझल्ट लागलाय, चेक तर करा म्हटलं. त्यांनी पण रिझल्ट चेक केले. हो म्हणे सागर 43 म्हणे, 43 म्हणे. 3-4 मित्रांचे फोन आले 43. तेव्हा मला विश्वास बसला की बा फायनली आपण PSI झालेले, आता काय धक्का बसलेला नाही आपल्याला. मम्मीला पण सांगितलं, मम्मी म्हटलं झाले आपलं 43 रँक आहे. मम्मी म्हणजे एकदम अशी झालती ना मम्मीचा, आता मम्मीला आहे थोडा बीपीचा पण त्रास आहे. मम्मीला म्हटलं तू आधी शांत बस, मला आधी लायब्ररीत राऊंड मारून येऊ दे, काय मला तिथं विचारून घेऊ दे. मित्रांचे फोन यायला लागले. मम्मीला म्हटलं थांब मी जाऊन येतो लायब्ररीमधून. लायब्ररीमध्ये गेलो, मित्रांची तयारी झालेली होती, सगळं गुलाल विलाल फटाकडे बिटाकडे सगळे. मी तिथंच उभा होतो बाहेर. मित्र आले कारमधून, मी उभा होतो, आले फटाकडे लावले. तेव्हा सगळ्या लायब्ररीला कळलं की आपल्या लायब्ररीमधून कोणतरी झालेला आहे PSI, पहिलाच PSI झालेला आहे म्हणून. सगळे फटाकडे लावले. ते माझा व्हिडिओ पण आहे, युट्यूबला पण व्हिडिओ टाकलेले आहेत. फेटा घातला मित्रांनी सगळं, म्हणजे फटाकडे वगैरे. तो क्षण होता ना, म्हणजे असं वाटत होता आपण डायरेक्ट हवेत येत आता. डायरेक्ट हवेत म्हणजे येऊन मित्रांनी एवढा खर्च करणं म्हणजे आपल्यावर, असे मित्र भेटणं पण आपल्याला नशीब लागतं. माझे मित्र म्हणजे मी लायब्ररीत काही जास्त ओळख पण ठेवली नाही, काहीच नाही. माझा फुल फोकस माझा स्टडीवरच होता, कारण ऑलरेडी मी 2 वर्ष ड्रॉपआउट होऊन आलेलो होतो. आणि अजून जर असं मित्रांशी जास्त ओळख करून वगैरे ठेवलं असतं ना, अजून माझं कल्याण होतं. आधीच मला धक्के भेटून मलटून माझं कल्याण झालेलं होतं. त्याच्यामुळे मी काही जास्त ओळख बिळख ठेवली नाही. आणि तुम्हाला पण सांगतो, जर तुम्ही कुठं स्टडी करत असाल तर लायब्ररीमध्ये असे 2-4 मित्रच ठेवायचे, जे मित्राला जेव्हा तुम्हाला गरज पडेल ना तेव्हा ते धावत येतील. म्हणजे आपण जसं म्हणतो ना, 100 कुत्रे पाळण्यापेक्षा 4 वाघ पाळायचे, तशी गंमत करायची फक्त. सुदैवाने मला एवढे चांगले मित्र भेटलेत ना, मोजके माझे मित्र म्हणजे आहेत तसे भरपूर. आत्ता ओळख सगळ्यांशी झाली आहे. पण जेव्हा मी अभ्यास करायचो ना, तेव्हा माझे 4-5 मित्र होते. सुरुवातीला तर नव्हतेच 2 वर्ष, पण नंतर अजून व्हायला लागले. म्हणजे 4-5 चांगले मित्र राहिले माझे. म्हणजे कधी पण जरी मला अडचण आली ना, तेव्हा ते मला मदत करतात. म्हणजे कुठं काही असो, पैशांची तर मला काही अडचण कधी आली नाही, कारण माझे वडील चांगल्या पोस्टवर आहेत, गव्हर्नमेंटमध्येच आहेत. दुसऱ्या काय अडचणी आल्यात ना, त्या सांभाळून घ्यायचे माझे मित्र. असे 4-5 माझे मित्र पण आहेत. त्या दिवशी रिझल्ट लागला, सगळ्यांचं सेलिब्रेशन चालू झालं लायब्ररीमध्येच, फटाकडे वगैरे गुलाल वगैरे. एक माझा मित्र आहे कल्पेश म्हणून, तो मला म्हणजे आधीच सांगितलं होतं त्यांनी, सागर तुझा रिझल्ट लागला ना, 20 किलोची गोणी तुझ्या अंगावर होतील म्हणे गुलालाची. आणि त्याने केलं पण तेच. त्या दिवशी 20 किलो आणले, 20-15 किलो आणलं. बाकी 5-6 किलो लायब्ररीमध्ये आणि 5-6 किलो तिकडं घराकडं आमच्या तिकडं ओतून दिले ते घराकडं डायरेक्ट. म्हणजे माझा जो एरिया आहे ना, म्हणजे माझ्या एरियामध्ये जेव्हा कळालं ना सागर PSI झालंय, तेव्हा सगळ्यांना कळालं सागर MPSC करत होता. तेव्हा सगळ्यांना कळालं. बाकीच्यांना तर शॉकच झाला, हा कस काय झाला, आता इथे तिथं फिरायचा, आता काही दिसायचं नाही, इथं फक्त फिरत राहायचा असं तसं. म्हणजे मला जेव्हा मी प्रिपरेशन करायचो ना, तेव्हा टोमणे भरपूर भेटले, पण काय सांगत तर काय बसत नाही. मी तुम्हाला एक सांगितलं ते काय होतं, जास्त काय त्या लोकांना महत्व देत नाही मी, कारण त्यांची लायकी काय आपल्याला समजून जाते त्यावेळेस ते काय बोललेत आपल्याला. जास्त करून त्याच लोकांना जास्त शॉक बसले, ज्यांचे मला नावं ठेवायचे, आणि त्यांनी काही मला समोरून कॉंग्रॅच्युलेशन पण केलं नाही, काय नाही केलं. समोरून ते आधी यायचे तर असे यायचे, आता जर असे आले ना रस्ता बदलून घेतात, अशी स्थिती झाली सध्या. तर म्हणण्याचं कारण आज म्हणजे आता मला सरांनी बोलवलंय माझा अनुभव कथन करण्यासाठी. आता मी जे सांगतोय तर तुम्हाला जे माझ्याकडून घ्यायचंय, मी जे केलं ना चुका, मी जे सांगितलं माझे म्हणजे प्रिपरेशनच्या वेळेस 2-3 मार्कांनी गेलो मी वगैरे, तर माझे सिली मिस्टेक पण त्या ठिकाणी कारणीभूत होत्या. परत आपण बाहेरचे जे राहतात, आपण त्यात जास्त करून कोणाला सांगायचं नाही प्रिपरेशनच्या वेळेस की बाबा मी हे करतोय का ते करतोय, कारण आपल्या घरातल्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला ना तेवढं भरपूर आहे. जर तर घरातल्यांना सांगायचा, घरातल्यांना म्हणजे विश्वासात ठेवायचा, बाहेर जास्त काय गाजावाजा करायचा नाही की मग हे करतोय की ते करतोय, कारण लोक पुढे जाऊन तुम्हाला त्रास देतात. कारण हे क्षेत्र असं आहे ना, लोकांना वाटतं आज प्रिपरेशन करतोय ना, लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी येऊन विचारतील झालं का भाऊ तुझं, म्हणजे आज अभ्यास केला, आज दुसऱ्या दिवशी एक्झाम झाली, लगेच तिसऱ्या दिवशी तुम्हाला येऊन विचारतील झालं का असे विचारतात लोक. त्याच्यामुळे जास्त गाजावाजा करायचा नाही, आपापला अभ्यास भला ना आपण भला. माझा दिवसभराचा शेड्यूल कसा होता, मी 8 वाजता जायचो लायब्ररीमध्ये, 8 ते 12 पर्यंत मी अभ्यास करायचो एक सब्जेक्ट GSचा, 12 ते मी 2 किंवा 3 वाजेपर्यंत CSAT करायचो, त्याच्यानंतर जेवायला बसायचो अर्धा 1 तास, त्याच्यानंतर मी संध्याकाळी दुसरा सब्जेक्ट घ्यायचो,
6 ते 7 वाजेपर्यंत, 6 किंवा 7 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर मी जिमला जायचं 1-अर्धा तास आणि डायरेक्ट घरी. कोणाशी माझा जास्त संपर्क नाही. घरी गेलो पण मी 8-8:30ला जेवून घ्यायचो, चुपचाप माझं पडून राहायचो घरी राऊंड मारून वगैरे. असं माझं शेड्यूल. मी जास्त कोणाशी जास्त संपर्कात पण नव्हतो, कारण मला जास्त काही प्रिपरेशनच्या काळामध्ये मला जास्त काही ओळखी ठेवायच्या पण नव्हत्या कोणाशी. मला म्हटलं, माझं मनातच होतं की बाबा हे क्षेत्र आहे ना, हे काही कॉलेजचं क्षेत्र नाही आपल्याला किंवा शाळेचं क्षेत्र नाही की बाबा एखादी केटी लागली तर पुढच्या वर्षी आपण क्लिअर करून घेऊ. कारण इथं जी आहे ना, तुम्ही एक एक्झाम दिली ना, दुसरी एक्झाम डायरेक्ट पुढच्या वर्षी असते. पुढच्या वर्षी म्हणजे तुमचं 1 वर्ष वाढतंय, तुमचं एज वाढतंय आणि आपल्याला क्रायटेरिया असतो एज बारचा, बरोबर. हे प्रिपरेशन करताना तुम्हाला कधी तुमचं एज बार होऊन जाईल ना, कळणार पण नाही तुम्हाला. असं हे क्षेत्र आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुरुवात जरी केली असेल ना, तर ज्या दिवशी सुरुवात करताय, ज्या वर्षी 1 किंवा 2 वर्षात बाहेर निघण्याचा प्रयत्न करायचा, जे पण तुम्ही निवडलं असेल. आणि डोक्यात तेच नाही फॅट घालायची की मला क्लास 1 म्हणजे क्लास 1च पाहिजे. जसं मी ठेवलं, सुरुवातीच्या काळात अपयश येतात, परंतु दुसरं पण ट्राय करायचं. जसं मी ग्रुप बी, ग्रुप सी तर मी आधी दिलाच नव्हता, क्लास 1चाच फॅड होतो माझ्या डोक्यामध्ये. मी तर म्हणतो ग्रुप बी, ग्रुप सी तुम्ही देत राहा. म्हणजे असं नाही की तुम्ही आता MPSCच करणार, UPSC वाले पण असतील इथं. तुम्ही UPSC देताय खरं, पण सोबतीला दुसऱ्या पण एक्झाम द्या, कारण सगळ्यांची परिस्थिती काय सारखी नसते घरची. कोण कशा पद्धतीने पैसे देतं आपल्याला काय माहिती घरचे. आणि आपलं असं आहे की आपण पुण्याला जाऊन पण अभ्यास करतो. काही काहींचं मत आहे की पुण्याला जाऊन म्हणजे अभ्यास चांगला होतो. माझं ते लॉजिक मला अजून पण कळत नाही कसं काय चांगलं होतं ते. कारण मी माझं प्रिपरेशन पूर्ण घराकडेच केलं, माझं उल्हासनगरमध्ये. माझं असं मत आहे की अभ्यासाला आपल्याला चांगलं वातावरण भेटलं, बाकी आपल्याला पुढे जायची गरज नाही. मला घरामध्ये माझं भेटत होतं, मला घरून सपोर्ट होता, मम्मी पप्पांचा, माझ्या बहिणींचा, त्यांच्या फॅमिलीचा. मला काय दुसरीकडे जाऊन काय अभ्यासाची गरज पडली नाही. आणि उल्हासनगरमध्ये लायब्ररी होती, तिथं 0 रुपये चार्ज, त्याच्यामुळे फ्रीच होती. त्याच्यामुळे मी दिवसभर तिथं बसून राहायचो. त्याच्यामुळे मला बाहेर जायची काही गरज पण नव्हती. जर तुम्हाला तुमच्या घरच्या तिथं सगळं काही भेटत असेल, तुमचा पैसा पण वाचतोय, तुमच्या घरच्यांसोबत पण राहताय तुम्ही, घरचे पण तुम्हाला बघताय बाबा पोरगा अभ्यास करतोय. कारण काही वेळा असं होतं, बाहेर जर पुण्याविना म्हणजे पुन्हा तर सोडा, बाहेर जर कुठे तुम्ही जात असाल अभ्यासाला, तर लोकांना असं वाटतं की हा टवाळक्या करतोय बाहेर जाऊन, यांच्या एवढ्या वर्षापासून याच्या एक्झाम नाही निघत आहे. पण आपल्याला आपलं दुःख आपल्याला माहीत असतं, आपण अभ्यास करतोय, आपल्याला आपलं दुःख माहीत असतं, आपण किती झेलतोय ते त्यांना माहीत नसतं. त्याच्यामुळे परिस्थिती जर तुम्हाला भेटली ना, बाबा माझा इथं पण अभ्यास होतोय, त्याच्यामुळे तुम्हाला बाहेर जायची काही गरज नाही. कारण परिस्थितीचं भान राहू द्या सगळ्यांना, आपली घरची परिस्थिती, आपल्या आईवडील काय करतात वगैरे. कारण कोणाची परिस्थिती जास्त हाय पण नसते, कोणाची जास्त लो पण नाही. लो परिस्थितीवाल्यांनी सगळ्यांनी समजून घ्यायचे, आपण आपले आईवडील खूप कष्टाने आपल्याला पैसे देत आहेत, त्याचा आपल्याला चीज करायला पाहिजे. तर आपण चीज केलं नाही तर तीच परिस्थिती आपल्या वाटेला पण येणार आहे. आपल्याला पण तसंच जीवन जगायचं पुढे जाऊन, हातमजुरीवर वगैरे, ते आपल्याला नाही होऊ द्यायचं. आणि जास्त ज्यांचे वडील चांगल्या पोस्टला असतील आई वडील, ते पण आपल्याला सपोर्ट करतायत, तर त्यांनी असं पण नाही वाटू द्यायचं का आपल्याला सगळं भेटतंय, त्याच्यामुळे आपण चालू देऊया प्रिपरेशन. आपल्याला काय, आपला बॅकलॉग आहे आपल्याकडे एवढा मोठा, आपले वडील चांगल्या सर्व्हिसला आहे, आई सर्व्हिसला असेल वगैरे, त्यांनी पण असं म्हणू नका देऊ. आई वडील कुठपर्यंत पैसा पुरवणार आहे ते पण लक्षात असू द्या. ते पण एक दिवस बघतील, एक दिवस तुमच्याकडे बघतील, तुमचा पण नाच सोडून देतील. ते काही आयुष्यभर त्यांचा पैसा का तुम्हाला पुरणार नाही. त्याच्यामुळे परिस्थितीचं पण भान राहू द्या. खालच्या म्हणजे ज्यांचं लो इन्कम वगैरे ते आहे, परिस्थिती बेकार आहे, त्यांनी परिस्थिती बदलण्यासाठी चांगलं आपलं प्रिपरेशन राहू द्या. आणि ज्यांची परिस्थिती आहे, चांगलं तुम्हाला भेटते पालकांकडून सपोर्ट, तर तीच परिस्थिती पुढं पण मला चालून राहायला पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि भरपूर वेळ बोलणं झाले. नक्कीच म्हणजे माझा जे अनुभव कथन सरांनी इथं अरेंज केला, माझं बोलण्यामधून नक्की म्हणजे जे मी अनुभवले ना माझ्या प्रिपरेशनमध्ये, जे मी चुका केलेल्या आहेत ना, त्या आता तुम्ही नवीन असाल भरपूर जण करणारे, त्या तुम्ही करू नका. हेच माझं इथं म्हणजे अनुभव कथन करण्यामागचं हेच माझं सांगणं आहे की बाबा मी जे केलं ते तुम्ही करू नका. भरपूर सांगतील, म्हणजे भरपूर जसे अधिकारी असतील ते पण तुम्हाला सांगतील बाबा जे त्यांनी चुका केल्या असतील ते तुम्ही करू नका. माझं पण तेच म्हणणं आहे. आणि तुम्ही जेवढ्यात लवकर या क्षेत्रामधून म्हणजे पास होऊन बाहेर निघणार, तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे कमी वयामध्ये, कारण तुम्हाला पुढे अजून चांगल्या संधी भेटतील. कारण तुम्ही जर आता एखादा मुलगा 21-22 वर्षी जर एक PSI किंवा DYSP किंवा डेप्युटी कलेक्टर अशा पदाला जर तो जात असेल, तर तो त्याच्या रिटायरमेंटच्या वेळेस आहे ना IPSच्या लेवलला तो जाईल, असं असतं. आता माझं वय 27-28 असं आहे. माझं थोडंसं झालं ते याच्यामध्ये प्रिपरेशनच्या काळामध्ये थोडं आम्हाला लॉकडाऊन वगैरे, नाही तर जर ही बॅच जर लवकर निघली असती 2021ची, आता माझी पोस्टिंग चांगल्या ठिकाणी राहिली असती, तेव्हा पण मी काहीतरी 24-25 वर्षी मी पण झालो असतो PSI. ते जाऊ दे, जे झालं ते झालं, पण सुदैवानं मी पास झालो. आता मी आहे चांगल्या लेवलला, परंतु मी माझं प्रिपरेशन आता चालूच ठेवणार आहे.
कारण मला राज्य सेवेसाठी अभ्यास करतोय मी आणि नक्कीच पुढच्या वर्षी मी DYSP पदावर राहून परत एकदा या ठिकाणी सचिन सरांसमोर भाषण करेन. पुन्हा एकदा मी सचिन सर आणि द युनिक अकॅडमी आणि इथं जमलेले माझे मित्र आणि मैत्रिणींनो तुमचा आभार प्रकट करतो की तुम्ही इथं मला ऐकण्यासाठी आलाय. आणि थँक्यू सचिन सर आणि युनिक अकॅडमी, खूप खूप धन्यवाद तुमचा. थँक्यू. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.